मित्रांनो, विवेकानंद शाळेची 1994 या वर्षाची बॅच इथं भेटली। 31 वर्षानंतर यांचं समजा एक पुनर्मिलन झालं इथं। आणि सगळे पाहू शकता आपण की जे लहानपणीचे बालपणीचे मित्र होते, आता जे प्रौढ आपण अवस्था म्हणतो त्याकडे वळलेले आहे। परंतु अद्यापही ती मैत्री, ती गोडवा, त्यांच्या मैत्रीतला ओलावा अद्यापही शिल्लक आहे। तर बालपणाची मैत्री, शाळेची मैत्री ही सगळ्यात खास असते। ते दिवस आपण कधीही विसरू शकत नाही। एकमेकांच्या खोड्या करणे, मारपीट करणे, एकमेकांना आपण म्हणजे अभ्यासामध्ये मदत करणे, याची टिंगल उडवणे, त्याची टिंगल उडवणे, सरांची नक्कल करणे। परंतु ते जे दिवस होते, ते जे क्षण होते, ते कधी परत येऊ शकत नाही। विवेकानंद शाळेची 1984 ची ही बॅच आहे, 94 ची बॅच आहे, 94 ची, त्यामध्ये मी सुद्धा सामील आहोत। तर आपण पाहू शकता की आता आम्ही प्रौढावस्थेकडे वळलेलो आहोत, परंतु अद्यापही आमच्यामध्ये तोच जोश, तोच उत्साह अजूनही कायम। टेलिफोन पासून आयफोनचा प्रवास आमचा आहे। तर ही आमची पिढी सगळ्यात भाग्यवान आहे, ज्याने शून्य काळही बघितला, आता मोठ्या भविष्याकडे आम्ही बघत आहोत। आणि नव्या पिढीला आम्ही आता सांगू शकतो की आम्ही तो काळ बघितला, आता तुमचा काळ आम्ही बघत आहोत आणि यापूर्वीचा, या नंतरचा काळ आम्ही बघणार आहोत। तर मित्रांनो, असे गेट टुगेदर, अशी जी आपण म्हणतो ना एकमेकांचं मिलन, हे खूप आवश्यक आहे। आज प्रत्येकाचे चेहरे पहा तुम्ही, किती आनंदी आहे, त्यांच्या चेहऱ्यावर किती उत्साह आहे। तर ही असते मैत्री, हे असते बालपण। तर माझी विनंती आहे की जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर सगळ्यांनी असं गेट टुगेदर करा, पुनर्मिलन करा। आज आमच्याकडल्या काही मुली आल्या नाहीत, सध्या मुलीच म्हणावं लागेल, कारण आम्ही मुलंच आहोत। त्यांचं भले लग्न झालेलं आहे, पण पुढच्या वेळेस प्रयत्न करू की त्या मुली सुद्धा आमच्यामध्ये सामील झाल्या पाहिजे। भले ते आपल्या मुलींना घेऊन येतील, ते आम्हाला चालेल, पण एकदा चेहरा तर दिसू द्या, कशा दिसतात। आता तुम्ही सोशल मीडियामध्ये असाल तर 1994 ची ही बॅच आहे। हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा की मी तुमच्या वर्गात होते किंवा तुमच्या वर्गात होती असेल तर फारच छान। ते तुम्ही आता त्याप्रमाणे आमच्या व्हिडिओला शेअर करा, पहा आणि सोबतच दाखवू द्या नवऱ्याला, हे असे इबलीस पोट्टे आमचे होते म्हणून। 31 वर्षानंतर माझे मित्र भेटले, त्यांनी मला आमंत्रित केलं, त्याच्यामुळे खूप खूप आभारी आहे त्यांचे। पण असं झालं का खूप मजा आली, आता मिळून खूप मजा वाटली। असे सुखाचे आणि आयुष्याचे आपले पुढचे दिवस जाव। सुख शांती। सुधीर मार्कंडे। आज आम्ही 1994 ची आमची 10वी ची बॅच, आम्ही 31 वर्षानंतर आम्ही सगळे इथं मित्र जमलो। त्यासाठी कारणीभूत ठरलेले जे आमचे मित्र आहे, अतुल वट्टे, गजानन ठाकरे, जगदीश डोके, विनोद भोंगरोड यांनी जो संगम घडवून आणला आमच्या सगळ्या मित्रांचा, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे, तुम्हाला सगळ्यांचा। आणि विशेष म्हणजे कसं आहे, 94 ची जी बॅच होती ती वेगळीच होती। मी अनिल सोबत, आम्ही सोबत आमचा एक छोटा एक मित्र होता, जवळपास आमच्यापेक्षा वयाने मोठा होता, पण हाईट न कुठं, अशोक अहिरकर, तो टेबलावर उड्या जास्त मारायचो उंदरासारखा, त्याच्या मागे मी मारायचो कधी कधी, बऱ्याचशा बेंचेस तोडलेत आम्ही तसे। आणि त्यावेळी जे मस्त्या केल्या ना, खरंच असं आठवतंय कधी जुनी दिवस खरंच झालं नव्हते पाहिजे, कारण टेन्शन फक्त अभ्यासाचं होतं, बाकी काहीही टेन्शन नव्हतं। नमस्कार, मी डॉक्टर विनोद मुने, नागपूर, महाराष्ट्र। मी सायकोलॉजिस्ट आणि क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट आहे। आणि आज इतक्या वर्षानंतर जे माझ्या मित्रांसोबत मी भेटलो, आणि खरंच इतका हा म्हणजे अविस्मरणीय आनंददायी असं क्षण आहे की असं अनुभवल्या फार कमी लोकांना मिळतं आहे। कारण सगळ्यांना एकत्रित आणणं इतक्या वर्षानंतर हे खूप मोठा टास्क आहे आणि खूप जबरदस्त आहे। आणि माझ्या शुभेच्छा सगळ्यांना की इथून सगळ्यांनी त्यांच्या लाईफ मध्ये अजून चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त जगावं, चांगलं काम करावं। आणि आज भेटून खरंच आनंद झालेला आहे, सगळे एकत्र मिळालेले आहे। आणि हे सगळ्यात महत्वाचं जीवन जगण्याचं, सगळ्यात महत्वाचं की तुम्ही इतक्या वर्षानंतर भेटता ना आणि एकत्र भेटता। आणि हे आज नाहीये, आज आपण बघतोय की एका ठिकाणी राहतो आणि बाजूला कोणी ओळखत नाही, एका कॉलनीत राहतो, कोणी कोणाला भेटत नाही, पण हे आज पण आहे। आणि हा संदेश आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहे। आणि नक्कीच आपल्या मुलांना या गोष्टींमुळे नक्कीच एक मोटिवेशन मिळेल की बघा। मी गजानन ठाकरे। आज आपण जवळपास म्हणजे 31 वर्षानंतर आज या क्षणभर विसावा या हॉटेलमध्ये
आज एकत्र आलो म्हणजे जवळपास मार्च 1994 आपण 10वीची बॅचेस आपली होती, बरोबर आहे, विवेकानंद विद्यालय वणी. इथे आपण मार्च 94 10वी परीक्षा आपण उत्तीर्ण केली. त्या दिवसापासून मला या एवढ्या चेहऱ्यापैकी कमीत कमी 5 ते 6 चेहरे फक्त माझ्या समोर दिसले. 5 ते 6 म्हणजे मी त्यांना ओळखू शकलो. आणि बरेच दिवसानंतर म्हणण्यापेक्षा मी वणीमध्ये जवळपास 2017 पासून आलो इथे राहायला. पण 17 पासून मला जे जवळ 2-4च लोक ओळखीचे होते. म्हणजे माहितही नव्हतं का हा किशोर सुद्धा मला माहित नव्हता. किशोर बनकर माझ्या घराजवळ राहून मला माहित नव्हता का किशोर इथं माझ्या घरात राहतो. आणि आज डिजिटल मीडिया हा कसा प्रगतशील आहे, विकसित आहे, त्यामुळे आम्ही आज एकत्र येऊ शकलो. आज आम्ही विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी 1994 बॅचचे सगळे आज आम्ही ते जमा झालो. याचे श्रेय जाते आमच्या इथले वणीचे 4-5 मित्र, गजानन ठाकरे, अतुल वटे, त्यानंतर आपला जगदीश ढोके आणि विनोद घुंगरूड यांनी प्रयत्न केले, सगळ्यांना एकत्रित आणलं आणि आज आम्ही इथे आज जमा झालो. आज आम्ही शाळेच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या, जुन्या गमती जमती आज आम्ही इथे डिस्कस केल्या, खूप हसलो, मनभर हसलो. जुन्या आठवणीने आमचं मन आज खूप उत्तेजित होऊन गेलं. कारण की आजच्या काळात म्हणजे आम्ही सगळे इतके बिझी आपल्या कामामध्ये झाले आहे, पण एक छोटासा वेळ घेऊन जर आम्ही मित्र जमा झालो, त्यात जुन्या आठवणी आम्हाला ताज्या झाल्या ना, एक नवीन स्फूर्ती मिळाली आहे पुढच्या अजून आमच्या आयुष्यासाठी. मी सगळ्यांना विनंती आहे की आपण अशीच भेटत राहू आणि आपण दरवर्षी प्रयत्न करू की आपण सगळे जमा होऊ. आणि आज बघितलं सगळे मित्र सेटल आहेत, सगळे भले आपल्या आयुष्यामध्ये आपण कसे शिकलो असेल, पण आज सगळे आपल्या मेहनतीने सेटल झाले आहेत, त्याचा आनंद होतोय. कोणी दुःखी नाही आहे, सगळे आपल्या याच्यात खुशी आहेत. सर्वप्रथम मी सर्व 1995 पासून आम्ही सर्व 95 मध्ये आम्ही विवेकानंद शाळेत शिकत होतो. ते सर्व मित्र आज एकत्र जमा झालो, त्याबद्दल सर्वांना मी या मेळाव्याच्या शुभेच्छा देतो. आणि आता आपण 45 पार झालेलं सगळे आहो. आता इथून आपली एक म्हणजे वेगळ्या जीवनात आपण कुठेतरी हे करत आहोत, पदार्पण करत आहोत. आता आपल्याला एकमेकाच्या सोबतीची म्हणजे हे राहते, जरूरत राहते, आधाराची जरूरत राहते. आणि हा आनंद फक्त आपल्या वर्गमित्राकडूनच मिळू शकते. आपण भाषेशी बोलू ते फक्त व्यावसायिक बोलू, पण वर्गमित्राशी कोणताही आपल्याला व्यवहार न करता आपण असे बोलू. याच्यासाठी हे सर्व मित्र आता आपण आजपासून कोणाच्या सगळ्याच्या सुखदुःखात आपण सहभागी व्हायचं, त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात जायचं. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एकत्र आलो आणि एका फोनवर सगळेजण इथं आले, याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मी रमाकांत लाल ही है भाई, चंचल लाल बोलता, चंचल लाल. सबका धन्यवाद देता हूँ कि आज 94 की बैच यहाँ इकट्ठी हुई है. खूब एंजॉय किया, खूब मजा आया. ऐसे मिलते रहेंगे आगे. सप्रेम नमस्कार. माझी 94ची बॅच विवेकानंद विद्यालय वणी शाळा. माझे इथं जमलेले सगळे मित्र आणि इथे आयोजन ज्या मित्रांनी माझ्या केलं आहे, विनोद घुंगरूड, दिगंबर वाडे, अतुल वटे, गजानन ठाकरे, जगदीश ढोके, विनोद घुंगरूड, या सगळ्यांचे आणि संताजी, विशेष करून यांचे सगळ्यांचे आभार मानतो मी. आणि सगळ्या बॅचला एकत्र आल्याबद्दल आणि सोशल मीडियाला धन्यवाद देतो. मंडळी, मी भूपेंद्र भदोरिया, 93-94 बॅचचा विवेकानंद विद्यालयाचा विद्यार्थी. आणि हे सगळे माझे मित्रमंडळी आहे. त्यावेळेस जसे होते सगळे मित्रमंडळी आजही तसेच आहे. लग्नाच्या आधी सगळ्या गोष्टी वाटून खात होते आणि आजही यांना वाटूनच खायच्या गोष्टी केल्या. पर कॅन्डिडेट 600 घेतले, अपेक्षा नव्हती. पण दिगंबर वाडे, विनोद घुंगरूड, जगदीश ढोके, आमचे सचिन पिदुरकर आणि तो नाव काय राज पाटील राजे आणि बाकीचे सर्व मित्रमंडळी मिळाले. आणि याच्यानंतर असं वाटते का 1000 घेऊन पुन्हा काहीतरी वेगळं करा असं वाटते. म्हणजे लग्नाच्या आधी जे वाटून खात होते आताही वाटून खावं, थोडंसं बाहेरचं काय आणून, नाही का, बाहेरचं आणून नाही, खाऊन पिऊन सगळंच. म्हणजे आता कसं आहे, वय उतरतं वय आहे, त्याच्यामुळे आता जे जे जमते ते करून घ्यायला पाहिजे, आहे का नाही. आज कोणी आहे, उद्या काय नाही, मरता क्या नाही करता. त्याच्यामुळे सर्व माझे मित्रमंडळी 93-94 पासून आज म्हणजे 31 वर्ष झाले मिळाले. आणि सर्वांचं अभिनंदन करतो मी. असंच पुन्हा एकदा एक मोठी पार्टी अरेंज करावं असं मी दिगंबर वाडे आणि जगदीश ढोके, विनोद भाऊ
हा आता कुंदन पार्की कुठे आमचा बॅटरी बाई आगे हा यांना सुद्धा याच्यात घालाव आणि बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, मी सचिन वांड्रे 94च्या बॅचचा विद्यार्थी, विवेकानंद विद्यालय वणीचा विद्यार्थी. तर आज मी अमरावतीवरून इथे आलो. बरेच जण काही नागपूरहून आले, दूरदूरून आले. मी या कारणाने आलो की सगळे मित्र म्हणजे कमीत कमी चेहरे, कसं आहे त्यावेळेस फक्त नावाने ओळखतो आपण, पण आज जर चेहऱ्यानी म्हणजे समोर जर कोणी आलं तर आपण त्याला ओळखू शकत नाही. आम्ही म्हणजे खास मित्र जगदीश आणि हे आमचे जे, तर किस्सा असा झाला आता डिसेंबर मध्ये आम्ही एकाच जागी होतो पण एकमेकाला ओळखत नव्हतो. तिसऱ्या म्हणजे त्याचा मित्र आणि माझा मित्र या दोघांनी आमची ओळख करून दिली, हा जगदीश आहे, हा सचिन आहे म्हणून यात्रेत. तर मी त्यासाठी इथे मुद्दामून आलो की सगळे मित्र मिळतील, भेटतील. आणि 31 वर्षानंतर हा काळ असा आहे की आज जरी आपल्याजवळ डिजिटल मीडिया आहे, मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, सगळं इंस्टाग्राम आहे, सगळे दिसतात. 94 मध्ये काहीच नव्हतं यामधलं, ना मोबाईल होता, कॉन्टॅक्ट नंबर होता, काही नाही. 31 वर्षानंतर हे यांनी जे आज एकत्र आणण्याचं जे काम केलं आहे ते त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. अनिल खिरटकार 94च्या विवेकानंद शाळेतील विद्यार्थी, 94च्या बॅचचा. मी इथं आलो, सगळ्या मित्रांना भेटलो, मला खूप आनंद झाला, सगळ्यांच्या ओळख्या झाल्या आणि ह्या सगळ्या आनंदामुळे सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. सूरज राजूरकर, राजू पिंपळ शेंडे, मी धन्नू दिग्या, सूरज राजूरकर, दिलीप पानगंटीवार, आम्ही 4-5 जण चांगले मित्र होतो. पण आमचे 2 मित्र सूरज राजूरकर आणि दिलीप पानगंटीवार हे काळाच्या पडद्याआड झाले आहे. त्यांना दोघांना आम्ही आता मिस करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे कॅप्टन राजू पिंपळ शेंडे यांच्या मार्गदर्शनात आम्ही आज जो ह्या मेळाव्याचे आयोजन केलं, तरी आम्ही सगळे एवढे मित्र 30-32 वर्षानंतर एकत्र भेटलो, याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. आणि मित्रासारखं नातं दुसरंच कुठलंच नाहीये आणि हे नातं असंच सदा सर्व काळ टिकावं अशी इच्छा व्यक्त करतो. आज दिनांक 18 मे 2025 माझे 10वीतील सर्व विद्यार्थी मित्र आम्ही इथे जमा झालो. याचं श्रेय जाते ते जगदीश ढोके, विनोद घुंगरूट, अतुल, गजानन आणि दिगंबर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हाला सर्वांना इथे निमंत्रण दिलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. 31 वर्षानंतर आम्ही इथे जमलो. असेही ते माझे काही मित्र आहेत की मी ज्यांना डायरेक्ट 31 वर्षानंतर बघितलं आहे, त्यांना पण खूप आनंद झाला मला. आम्ही बालमित्र, आम्ही आता मी नर्सरी म्हणतो तेव्हा बालवाडी. आम्ही बालवाडी पासून तर 12वी पर्यंत एकाच शाळेत, एकाच वर्गात आणि एकाच बेंचवर आम्ही कॉलेज पर्यंत सोबत होतो. आणि आम्ही असं होतो रामश्याम असला कोणी हा भेटला की हा कुठे, हा भेटला की हा खरं आहे. मी तानाजी साळुंके, मी विवेकानंद विद्यालयाचा एक विद्यार्थी, 1994 मध्ये 10वी पास झालेलो. हे सर्व मित्रमंडळी माझी त्या बॅचमधची. आम्ही आज सर्वांनी एकत्र मिळून एक उत्साह सादर केलाय. आज एक आनंद झाला आहे मला की आज सगळे मित्र मला मिळाले आहेत. बस हेच 2 शब्द आणि सगळ्यांना माझा नमस्कार आणि सगळे सुखी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी पंकज खोब्रागडे, 1994 मध्ये विवेकानंद शाळेचा विद्यार्थी आहे आणि आज 18 तारखेला भेटून सगळ्याचा 31 वर्षानं मनपूर्वक आभार मानतो. याच प्रकारे दरवर्षी अशी मीटिंग आयोजन करावी ही माझी विनंती. मी विवेक ठाकरे, 1994चा एक विद्यार्थी आहे विवेकानंद विद्यालयाचा. पण माझा बेस्ट फ्रेंड म्हणून अनिल खिरटकार हा मला पेपरमध्ये गणिताच्या पेपरमध्ये हा मदत करायचा. हा त्याचं खूप मोठं श्रेय होतं मला की गणिताचा पेपर सोडवण्यासाठी तो खूप मोठा म्हणजे एक प्रयत्न देत होता मला. त्याच्यामुळे मी 10वा वर्ग चांगल्या यानं पास झालो आणि समोरच्या याला लागलो, प्रगतीला लागलो. त्याबद्दल मी अनिल खिरटकारचे खूप खूप आभार आहे. आम्ही नक्कीच अभिनंदन करा.